आणि यानंतर पुण्यातून अपडेट आहे। पुण्यातील वाघोली येथील केसनन फाट्यावरती भीषण अपघात झालाय। मध्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलंय। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी डंपर चालक गजानन तोटरे नांदेडचा आहे, तर अपघातातील मृत कामगार हे मूळचे अमरावतीचे। ही घटना रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास घडली। जखमींवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे सगळे कामगार आहेत आणि रविवारी रात्रीच ते अमरावती इथून कामासाठी पुण्यामध्ये आले होते। 10:30 11 दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली। झोप आल्याच्या नंतर अपघे बस तिथून 1 वाजता अपघे ट्रक टाकून दिला। मग मले चवीतून उठलो, मग झोपेतून उठलो, पोट्याले पकडायला गेलो, पोट्यानं जीव सोडून दिला। पोरीच्या तोंडातून रक्त लायण्या, मायाला पोरगा पुतण्या ते बी जागावर। काय नाव होती त्यांची? वैभव रितेश पवार, वैभव ऋतिका रितेश पवार, विशाल विनोद पवार, जानकी रितेश पवार, आलेशा विनोद पवार, रोशन शिशांद्र भोसले, आलेशा विनोद पवार, नगेश निर्वती पवार, एवढे कुटुंबात। कधीपासून तुम्ही इथे? रिलेशा विनोद पवार। कधीपासून तुम्ही इथे? अरे आजच आलो। कुठून आले? अमरावती जिल्ह्याहून। अमरावती। तर डंपर अपघातातील मृतांची नावं आपण पाहतोय। विशाल विनोद पवार वय वर्ष 22, वैभवी रितेश पवार वय वर्ष 1, वैभव रितेश पवार वय वर्ष 2। या तिघांचा मृत्यू झालाय। वैभवी आणि वैभव हे अवघे 1 ते 2 वर्षाचे होते। दुर्घटनास्थळावरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पोलीस दाखल झालेले आहेत। अमरावतीवरून कामगार पुण्यामध्ये आलेले होते। रस्त्याच्या कडेला ते झोपले होते आणि त्याच वेळी एका मध्यधुंद डंपर चालकानं त्यांच्या अंगावरती डंपर घातला। यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। विशाल विनोद पवार ज्यांचं वय 22 होतं, तर इतर 2 लहान मुलांचा यामध्ये मृत्यू झालाय, ज्यांचं वय केवळ 1 वर्ष आणि 2 वर्ष एवढंच होतं। सध्या या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला जातोय। पोलिसांनी गजानन तोटरे याला अटक केली आहे। मध्यधुंद अवस्थेमध्ये तो डंपर चालवत होता हे देखील समोर आलं। शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, सध्या घटनास्थळावरती काय परिस्थिती आहे? कोणकोणत्या बाबी पाहिल्या जात आहेत? रात्री 12:30 वाजता केसनन फाट्यावर ही घटना घडली आहे। पुण्याकडनं येणारा जो डंपर होता, या डंपरने इथेच झोपलेल्या 9 कामगारांना चिरडलं। त्यातल्या 3 कामगार मृत्युमुखी पडले आहे आणि 6 कामगारांवर ससून रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। आणि आता आपण त्याच घटनास्थळावर देखील आहे। माझ्यासोबत पोलीस निरीक्षक रेजिटवाड सर आहेत। सर, या ठिकाणची चौकशी करतायत। इथे कधी काय घडलं, कशा पद्धतीने हा ॲक्सिडेंट झाला, याची सगळ्यांची चौकशी करतायत। इकडून बघितलं तर आपण पुणे आणि हा नगर रस्ता आहे, वाघोलीच्या परिसरात हा सगळा ही घटना घडली। केसनन फाट्यावर ही घटना घडली। पुण्याकडनं रात्री 12:30 वाजता हा डंपर येत होता आणि हे सगळे कामगार जे होते ते या ठिकाणी झोपले होते। अमरावतीचं हे सगळं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर काल रात्री काळाचा घाला झाला। आपल्यासोबत इथले सगळे मजूर आहेत। काय नेमकं घडलं होतं रात्री 12:30 वाजता? तिथून टँकर आला दीदी, सगळे इथं झोपलेले होते, बारीक बारीक मुलं घेऊन। तिथून आला, ते दारू पिऊन होता टँकरवाला। तिथून आला सरळ त्या पोरांच्या अंगावरून डायरेक्ट तिथपर्यंत गेला। बरं झालं इकडे वळला नाही, ना तर इकडचे बी 15-16 माणसं मेले असते। तो असा चढला, तिकडून एक माणूस उठला, तो माणूस इकडेच घालणार होता, पण तिथला एक माणूस उठला, तो आमचा भासा, तो उठला, तो म्हणला इकडे असं, अरे इकडे घे। तर त्याच्याच अंगावर चालला होता। तर त्यांनी बळजबरीने तिकडे त्या टँकरवाल्याला, मग त्यांनी तिकडून घेतला, तिथून घेतला, तर तिथं बी 2-3 माणसं झोपलेले होते, त्यांच्या अंगावर घातलं त्यांनी, पण त्यांना मुक्का मार लागलाय।
मुक्का मार लागला आणि बाकी 3 जण या सगळ्या याच्यात जखमी नाही, मृत्यू झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही यात समोर आलंय. त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी देखील केली आहे. हा स्पॉट आता या सगळ्याची चौकशी हे पोलीस सगळे करतायत. थोड्याच वेळात या सगळ्या ही घटना नेमकी कशी घडली त्याबाबतची सगळी तपास हा सगळा पोलिसांकडनं करण्यात येतो. आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत. सर, काय झालं होतं नेमकं रात्री? आता तरी सध्या सगळे पोलीस या ठिकाणची माहिती घेत आहेत, तपास घेत आहेत. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या डंपरनं या 3 जणांना चिरडलं आहे आणि याचा सगळा तपास पोलीस काहीच वेळात करून आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवणार आहेत. प्रज्ञा. शिवानी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर विशाल पवार, वैभवी पवार आणि वैभव पवार यांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय. वैभवी पवार आणि वैभव पवार याचं वय अवघं 1 वर्ष आणि 2 वर्ष एवढंच होतं. डंपर चालकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये डंपर चालवत या कामगारांच्या अंगावर डंपर घातलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.